अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे, राहिलेलं आयुष्य तुमचं आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हाला भरपूर आयुष्य मिळू दे, अखंड आयुष्य मिळू दे असं मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। माझा हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत बघा। दोनच वस्तू तुम्हाला महत्त्वाच्या फ्रीजमध्ये ठेवायचं नाही, का ठेवायचं नाही ह्याबद्दल माहिती सांगणार आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, कारण त्यामुळे कुणाला नाही कुणाला ह्याचा फायदा नक्की होईल। तर चला व्हिडिओकडे वळूया। बघा, आपण खूप कष्ट करतो, आपल्या घरामध्ये आपण खूप मेहनत करतो, आपण खूप काम करतो, पण पैसाच टिकत नाही आहे। कारण त्याच्यामागे आपलं घर अस्वच्छ ठेवणं, घरात पसारा इकडं तिकडं टाकणं, खरकटी भांडी आपल्या किचनमध्ये ठेवणं, किंवा आपण बघा जी आपल्या घरातली करती स्त्री असते ती स्वच्छ न राहणं, टापटीप न राहणं, घरात आपण स्वयंपाक केल्यानंतर किचन ओटा जो आहे तो तसाच खरकटी भांडी केलेलं स्वयंपाकाचं जे पीठ म्हणा, जे भाजी चिरलेलं आहे, जे कांदा लसूण चिरलेलं ते सगळा पसारा तिथंच टाकून निवांत झोपणे, वारंवार सारखं झोपणे किंवा घरात भांडणं होणे, काही ना काही सतत वाईट गोष्टी घरात घडणे, कोणी ना कोणी आजारी पडणे, ह्या गोष्टी घडत असतात। त्या गोष्टी का घडतात तर बघा, आपण खूप राबतो, कष्ट करतो, पैसा येतो पण पैसा टिकत नाही आहे, घरात सुख नाही आहे, पैसे येतात पण पैसे आले की काही कारणास्तव निघून जातात। बघा, आपल्या घरामध्ये आपण शनिवारी किंवा प्रत्येक अमावस्याला जे लिंबू आणि मिरची बांधतो दरवाजाला, गाडीला, ते खूप चांगलं आहे। कोणी अंधश्रद्धा म्हणेल, पण मी तर म्हणेल की हे बांधलेलं खूप चांगलं असतं। तुम्ही मुख्य दरवाजाच्या बाहेर मिरची आणि लिंबू जर लटकवला तर तुमच्या घरामध्ये येणारी नकारात्मकता, वाईट शक्ती, शत्रुपीडा ती येत नाही, ती तिथूनच बाहेर जाते। पण माता लक्ष्मी ही त्या दारातून प्रवेश करू शकते। कारण लिंबूचा आंबटपणा आणि मिरचीचा तिखटपणा हे दोन्ही निगेटिव्हिटीला, नकारात्मकतेला दूर घालवण्याचं काम करत असतात। तसंच गाडीला सुद्धा आपण जर पुढे हे लिंबू आणि मिरची जर बांधली, लटकवली, तर आपले बाहेर प्रवास करत असताना जे काय ॲक्सिडेंट म्हणा, अपघात म्हणा, किंवा जे काय आपल्याला होणारा त्रास असतो तो होत नाही, म्हणून हे बांधायचं। आणि हे बांधल्यानंतर तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होतो। बघा, आपल्या फ्रीजमध्ये आपण प्रत्येकाने भाजी, आपल्या घरामध्ये भाजी नेहमी आणत असतो आणि भाजी खरेदी करताना आपण प्रत्येक भाजीमध्ये मिरची वापरत असतो, लिंबू हा कशाला नाही कशाला वापरत असतो, सरबतला लागतो, म्हणून आपण प्रत्येक वेळी गेलं की भाजीला गेलं मार्केटमध्ये की एक म्हणजे आवर्जून लिंबू आणि मिरची खरेदी करत असतो। पण हे मिरची आणि लिंबू तुम्ही घेऊन येता त्यावेळेला तुम्ही हे मिरची लिंबू घरामध्ये एकत्र ठेवायचं नाही। प्रत्येकाच्या घरामध्ये फ्रीज असतो आणि आपण आल्यानंतर काय करतो, सगळ्या भाज्या निवडतो आणि लिंबू आणि मिरची एका कॅरीबॅगमध्ये किंवा एका डब्यामध्ये घालून ठेवतो, कारण त्या पटकन मिळण्यासारख्या असतात म्हणून। पण हे चुकूनही करू नका। मिरची आणि लिंबू कधीच तुम्ही एकत्र ठेवू नका, फ्रीजमध्ये पण एकत्र ठेवू नका आणि घरात किचन कट्ट्यावरती, डायनिंग टेबलवरती सुद्धा तुम्ही हे दोन्ही एकत्र ठेवू नका। दोन्ही डब्यामध्ये दोन घाला आणि हे दोन्ही डबे पण तुम्ही जवळ न ठेवता लांब लांब ठेवा। फ्रीजमध्ये सुद्धा जर लिंबू आणि मिरची तुम्ही दोन डब्यामध्ये प्लास्टिकच्या भरला असाल तर एक डबा वरती ठेवा, एक डबा खाली ठेवा, हे दोन्ही कधीच जवळ ठेवू नका। त्यामुळं हे दोन्ही जर तुम्ही एकत्र ठेवला तर तुमच्या घरामध्ये भांडणं होणार, लक्ष्मी टिकणार नाही, सुख येणार नाही, पैसा आलेला टिकणार नाही, व्यवसाय तुमचा वाढणार नाही, किंवा तुम्हाला नोकरीमधून म्हणावं तसं पगार मिळणार नाही, हे सगळं घडत असतं। म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करते की लिंबू आणि मिरची तुम्ही घरात एकत्र ठेवू नका, फ्रीजमध्ये सुद्धा आणि किचन कट्ट्यावरती किंवा डायनिंग टेबलवरती सुद्धा तुम्ही मिरची आणि लिंबू एकत्र ठेवू नका। हे एक जरी लिंबू असला आणि दोन जरी मिरच्या असल्या आणि तुम्ही म्हटला चला आता दोन डबे कुठे करू, दोन कॅरीबॅगा कुठे करू, पण नाही, तुम्ही हे दोन्हीही एक लिंबू जरी असला, अर्धा लिंबू जरी असला आणि एक मिरची जरी असली किंवा चार मिरच्या जरी असल्या तर हे वेगळं वेगळं ठेवा। कारण हे वेगळं ठेवल्यामुळं तुमच्या घरात वाद होणार नाही, तुमच्या घरात
नकारात्मकता येणार नाही, तुमच्या घरात जे काही त्रास आहेत ते होणार नाहीत, लक्ष्मी टिकून राहील, पैसा येईल, हे सगळं घडेल. पण हे उपाय जे मी सांगितलेत हे अगदी वास्तुशास्त्रानुसार आहेत. ह्याला अंधश्रद्धा म्हणून तुम्ही टाळू नका. हे आवर्जून तुम्ही वेगळं ठेवायचा प्रयत्न करा आणि तुम्ही स्वतः अनुभव घ्या. आणि हे केल्यानंतर तुम्हाला काय प्रचिती येते, तुम्हाला काय अनुभव येते, तुम्ही स्वतः बघा. तर हा माझा व्हिडिओ छोटासा तुम्हाला लिंबू आणि मिरचीबद्दल, ह्या 2 वस्तू फ्रीजमध्ये कधीच ठेवायच्या नाहीत एका ठिकाणी किंवा बाहेरही एका ठिकाणी ठेवायचे, हे मी खूप अगदी मनापासून सांगते. आणि हा व्हिडिओ माझा आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, ऑल बटनला क्लिक करा आणि कमेंट करा. श्री स्वामी समर्थ.